जय जिजाऊ बोलताना आपल्याला लाज का वाटते? एकच घोषणा, जय जिजाऊ जय शिवराय. जिजाऊ नसल्या शिवराय झाले नसते हे वास्तव आहे. आणि आम्ही शिकलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण आपल्या घरातल्या बरोबरच्या कार्यक्षेत्रातल्या स्त्रियांना सुद्धा तितका सन्मान दिला पाहिजे. छानछोटे माणसे जो टीव्हीवरती दिसणारे दाताखाली घालणारे प्रवक्ते म्हणजे शिवरायाचे राज्य नाहीये, ते अजिबात राज्य नाहीये. ते आणायचे आपल्याला. यासाठी ह्या शाहिरांनी खूप प्रयत्न केले. अण्णाभाऊ साठे सरकार 1.5 दिवसाची शाळा शिकलेला माणूस. हे सगळे अशिक्षित होते, सुशिक्षित नव्हते, समाजाचं कुठलं बॅकग्राऊंड नव्हतं. त्या माणसाने काय केले? 48 वर्षाचं आयुष्य, 1920 सालचा जन्म, 1968 सालचं त्याचं मरण. ह्या 1.5 दिवसाची शाळा शिकलेला माणूस सांगलीला वाटेगावच्या इथे राहायचे. त्या वाटेगावच्या इथे राहणारा अण्णाभाऊ साठे वयाच्या 10व्यावरती शाळेत गेले. शाळेत गेल्यानंतर त्यावेळी ते मातंग समाजाचे अस्पृश्य असल्यामुळे त्याला मागच्या वातावरती बसवण्यात आले. समोर जे पंतोजी बसले होते मास्तर, ते तांदीवरती करून नको ते दर्शन दाखवत होते. कुठल्या तरी फाजील पोराने दगड आणि ते बोराचं ती असेल ते घेतलं, खाडकन मारलं, त्याच्या नेमक्या जागेवरती पडल्याचं काय केलं? चिमला मास्तर तो म्हणाला, कोणी मारलंय? कोण मारलं काय? सगळ्या मुलांनी, सुशिक्षित स्वर्ण लोकांनी मागे फक्त बघितलं की ह्यानी मास्तरची शहानिशाने गेली, रूळ घेतला आणि तिथून फेकून मारला. त्याने तो चुकवण्यासाठी तो बाहेर पडला. तो परत शाळेत गेला नाही. तो अण्णाभाऊ साठे त्यांनी काय केलं? त्यांनी केलं 38 कादंबऱ्या लिहिल्या, 38 कादंबऱ्या लिहिल्या, एकापेक्षा एक सरस कादंबऱ्या. तो लोकशाळेमध्ये तो शिकला आणि त्याच्यावरून घडला. त्या शाळेमधून त्याला मिळालं 38 कादंबऱ्या लिहिल्या, 10 कथासंग्रह लिहिले. 38 कादंबऱ्यांपैकी 25 कादंबऱ्यांवरती सैराट सारखे सुपर डुपर हिट चित्रपट झाले. तुम्हाला माहिती असेल, अशी साताऱ्याची तरा, वैजंता, फकीरा, एकापेक्षा एक सरस. पण माणसाला दारिद्र्य जे असतं ते कवे घेतो ते कधी सोडत नाही. मिठी मात्र दारिद्र्य प्रचंड दारिद्र्य होतं त्यांच्याकडे. प्रचंड दारिद्र्य असल्यामुळे लिहायचे आणि मिळेल त्या पैशात आपलं साहित्य विकायचे आणि त्याच्यातून गुजराण करायचे. आज त्याची कादंबरी लिहिली. त्यांच्या घरामध्ये खुर्ची होती. चिरागनगरमध्ये राहायचे. मुंबईमध्ये अत्यंत वाईट वस्तीमध्ये, गलिच्छ वस्तीमध्ये राहायचे. सांडपाणी वाहतंय, सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रतिकूल गोष्टी तिथे ते राहायचे. त्यांच्या घरी एक टेबल, एक खुर्चीच्या समोर एक गोरकी नावाचा जो लेखक होता त्याचा पुस्तक आणि एक दिवा. खुर्ची पण अशी होती की त्याचा 4 पायातली एक पाय त्यांनी तोडलेला होता. तो तुटलेला नव्हता, तर तोडलेला होता. का लिहिता लिहिता झोप आली तर आपण पडलो पाहिजे आणि आपल्याला परत लिहायला सुरुवात केली पाहिजे. तर सकाळचं जीवन मिळणार. सकाळी त्यांच्याकडे जो यायचा त्याला ते कमी त्या गरजेनुसार, भुकेनुसार जेवढे पाहिजे तेवढे पैसे मागून तो देऊन टाकायचा. 50-60 रुपयामध्ये त्यांनी दिलेल्या कादंबऱ्यांवरती प्रकाशकांनी त्यावेळी लाखो रुपये कमवले. तो विचार समजून घेणारा असतो. त्यांनी हा अण्णाभाऊ साठे नीट समजून घेतला पाहिजे. आज अण्णाभाऊ साठे जो मरणार माती खाऊनच गेले, काही त्यांच्याकडे खायला नव्हतं. आज त्यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये किमान 500 गावामध्ये आणि शहरामध्ये अण्णाभाऊ साठे वस्ते आहेत. मुंबईला 4-5 ठिकाणी अण्णाभाऊ साठे पूल आहे, चौक आहे, 25 पुतळे आहेत. त्यांचं साहित्य जे आहे, जे फुकटामध्ये विकलं गेलं, त्याचं सगळं साहित्य, इतकं जाडजूड साहित्य महाराष्ट्र शासनाने काढलेले. त्यांच्या नातपंतांना त्यांना पैसेही दिलेले. पण त्या अण्णाभाऊ साठेंनी सगळ्यात काय मोठं केलं असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ते आघाडीवरती होते. त्यांचं कुशाल कोंड झाकून त्याला गाणं असेल, अण्णाभाऊ साठेंची मैना असेल, माझी मैना गावाकडे राहिली, ते मुंबईवरती आहे. मैना म्हणजे आपलं बेळगाव कारवार, त्याला धरून त्यांनी लिहिलं. त्या अण्णाभाऊ साठेंनी काय केलं असेल, जो शाहिरीमध्ये गण होता, जो तमासगीर गण गायचे, जो पठ्ठे बापूरावने असे गण लिहिले, 400 गण लिहिले. आधी गणाला रडी आडीला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना, बरंच काय काय त्यांचं कवन आहे. अनेकांनी कवनं लिहिलेली आहेत गणावरती. ते गणपती स्तवन होतं. या अण्णाभाऊ साठेंनी 1.5 दिवसाचा शाळा शिकलेल्या माणसांनी
वयाच्या 22व्या वर्षी गणातला गणपती काढला आणि तिथे छत्रपती शिवराय बसवले. किती ताकद असू शकते. त्यांनी लिहिलं, प्रथम मायभूमीच्या चरणा छत्रपती शिवबाच्या चरणा स्मरोनी कवना गातो जी. असं करून त्यांनी कवन लिहिलेलं. आणि त्यानंतर अनेकांनी, ज्याच्यामध्ये शाहीर साबळेंचं नाव घेतलं जातं. तो साबळेंचा बरोबर माझा सहवासच झाला 20 वर्ष. शाहीर साबळे आणखी आत्माराम पाटील यांच्याबरोबर सहवास झाला. त्या शाहीर साबळेंनी तर त्याच्या पुढे गेले. ते 7वी शिकलेले होते, फक्त 4थी शिकलेले. त्यांनी असं लिहिलं, गट बदलून टाकला. आधुनिक मानवाची कहाणी नावाचं त्यांची पुस्तिका आहे. तुम्हाला फक्त ते जय जय महाराष्ट्र माझा गीत किंवा अजून लोकगीतं माहिती असेल, पण त्यांनी उत्तम प्रहसन नाटकं सुद्धा लिहिलेली आहे, लोकनाट्य लिहिलेली आहे. बापाचा बाप, पुन्हा आपलं ते आंधळं जळतंय, अशी त्यांनी छोटी छोटी एकांकिकासारखी प्रहसनं लिहिली. तसे आधुनिक मानवाच्या कहाणीमध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासापासून ते देशाच्या राज्यक्रांतीपर्यंत, भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास सगळा काव्यबद्ध केलाय. त्याच्या सुरुवातीला जो गण आहे तो 14 गणाचा जो गण आहे 4थी शिकलेल्या माणसाचा, त्याच्यामध्ये त्यांनी शिवबा आणलेच, पण त्याबरोबर आपले महापुरुष पण गुंतलेले. ते म्हणतात, जनारूपी गे गणा प्रणामा तव सेवा आवडे पुण्य मत शतजन्मीचे घडे. पारिजात मग शब्द फुले ही जडन प्रयासे घडे लोक हो मानुनी या भावडे. जगात जे नित घडे मज पुढे मोठे तोडे पडे सांगतो जना आपुल्या पुढे. पुढे काय म्हणतात, नित ऐकत आला वीरांचे पोवाडे रणवीर शिवाजी फुले शाहू पुढे सुभाष गांधी आंबेडकर हो बडे. सुभाष गांधी आंबेडकर हो बडे भगतसिंग कोतवाल उमाजी क्रांतीवीर चिमकडे जाहली शिरावे गडी गडी. आपले महापुरुष चांगले त्यांनी 12 वाक्यामध्ये त्यांनी गुंतलेले. आणि पुढे असं म्हणतात, ऐकता वीरांचे दानवीर श्री चढे नतमस्तक होते विभूती गाना पुढे क्रांती कवनाने रोमांचित हो मडे. जे मड्याला सुद्धा रोमांच फुटले पाहिजे इतकी ताकद, इतकी कल्पना त्यांच्यामध्ये. क्रांती कवनाने रोमांचित हो मडे जडे खडे आवाज साथीला सत्याचा गपकडकडे घेऊया नवज्ञानाचे धडे. आपण नवज्ञानाचे धडे कसे घेतले पाहिजे 4थी शिकलेला सांगतो. त्याचवेळी आत्माराम पाटील नावाचे होते, जे आता वारले 2010 मध्ये. शाहीर साबळे 2011-12 मध्ये वारले. 7वी शिकलेली माणसं. साक्षात छत्रपती शिवराय म्हणजे 8 ओळीत त्यांनी सांगितलेलं. त्यांनी 8 ओळीमध्ये छत्रपती शिवराय सांगितलेले. 7वी शिकलेले आणि भाजी विकणारे. आपल्याकडे डॉक्टर, इंजिनियर सगळे, पत्रकार माझ्यासारखे सगळे. पण असं काय सुचतं का मला सांगा. त्यांनी खूप लेखन केलेलं आहे. हे शताब्दी वर्ष आहे त्यांचं. त्यांनी छत्रपती शिवराय नेमक्या शब्दात सांगितलेले. काय सांगितले, छत्रपती शिवराय म्हणजे काय. दीनदुबळ्यांचा रक्षण करता शिवराया होता. दीनदुबळ्यांचा रक्षण करता शिवराया होता. माता भगिनीसाठी तर तो भाऊराया होता. मला वाटलं आता की त्याची तुलना कशाची करावी. प्रत्येक स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रियांना, मुलींना छत्रपती आपले भाऊराव वाटावे असे शिवबा होते. त्यांनी कुठली लाडकी बहीण योजना आणली होती का होत्या. काय गरज आहे काय 1500 रुपयात लाडक्या बहिणी इतक्या स्वस्त मिळतात काय. शिवबांनी त्यांना संरक्षण दिलं होतं, हिंमत दिली होती, म्हणून ते झाले. हे आपण त्याच्यातून शिकायचं असतं. हे लिहिलं 50 वर्षापूर्वी, पण त्याच्यातली खोच मला आता उलगडली. शिवाजी महाराज वास्तवाशी जुळवा आणि खोटेपणा उघडा पडा. म्हणजे शिवाजी हे उलटे वाचले की जीवाशी कसे येतात ते कळू शकतात. दीनदुबळ्यांचा रक्षण करता शिवराया होता. माता भगिनीसाठी तर तो भाऊराया होता. जमीनदारीनं जहागिरीला दिली मोठ माती. समता निर्मूळ समर सिद्धीला केली सैन्य भरती. जात पंत सगळे सोडले होते, वतनदारी मोडल्या होत्या. आणि आज जे IAS ऑफिसर आहेत ते त्यांनी त्यावेळी महसूल हे करण्यासाठी सर कारकून निर्माण केले होते. आज कारकून म्हटल्यानंतर क्लार्क बिल असं आपण हलकं समजतो,
पण शिवरायांच्या काळामध्ये कारकून सहकारकून हा IAS अधिकारी होता, IAS दर्जाचा अधिकारी होता आणि त्यांनी तो वतनदारा मोडून काढला. वतन कोणाला दिली तर अजिबात नाही, पण ज्यांची होती ती संपवून टाकली. स्वराज्य कामी पडी लागले सर्व धर्म पंथ, महान राष्ट्रीयतेचा केला महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र का मोठा आहे, त्याच्यात राष्ट्र काय विश्व सामावलेलं आहे का नाही, ते छत्रपती शिवराय झालेले आहे. मग आपल्याला कोणाची भीती वाटली पाहिजे. आपल्या इकडे कोणीतरी येऊन दादागिरी करतो, कुठला मोहित कंपोज येतो आणि आमच्या मुख्यमंत्र्याला उचलतो आणि व्हिडिओ काढतात आणि व्हायरल करतात. असं उचलू शकतो कोण? काल आलेला दलाल मारवाडी कोणतरी. आपण काय शिकलो? काल आलेला आसाराम संत तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वरांपासूनची परंपरा आहे, एकनाथ आहे, तुकडोजी महाराजांची परंपरा आहे, गाडगे महाराजांची परंपरा आहे. आपल्याला आसाराम लागतो कशाला? कशाला परप्रांतातील अप्रांतीय लोक आपल्याला बुवा महाराज म्हणून लागतात? लाज वाटली पाहिजे आपल्याला. कोणासाठी लागतात? हे शिवरायांनी सांगितलं, राष्ट्रीयतेचा महान केला महाराष्ट्र धर्म. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं वाक्य 2 ओळी. अनेक जण आता म्हणतात 2014 नंतर हा देश स्वतंत्र झाला. काही लोक आता म्हणतात की तो 2024 पासून झाला. तो तेव्हाही झाला नाही. 15 ऑगस्ट 1947 मध्ये झाला. तो कोणामुळे झाला तो त्यांनी एका वाक्यामध्ये लिहिलेलं आहे. सह्याद्रीच्या कडे कपारी लढला शिवराया, सह्याद्रीच्या कडे कपारी लढला शिवराया, हिमालयाच्या स्वातंत्र्याचा घडविला मुळ पाया. स्वातंत्र्य हे स्वराज्यातून निर्माण झालेले, त्यामुळे स्वातंत्र्य असून उपयोग नाही. ते माझं राज्य मला वाटतं का, ते महत्वाचं आहे. राज्यकर्ते येतील ते जातील, पण रयतेला इकडच्या नागरिकाला प्रत्येकाला ते माझं राज्य वाटलं पाहिजे. ते शिवरायांच्या काळामध्ये होतं. त्यामुळे तेव्हा विरोधी पक्ष नव्हता आणि त्यांनी तो काही खतम पण केलेला नव्हता कधी. हे लक्षात घ्या. त्यामुळे स्वराज्य, शिवरायांचं स्वराज्य, महात्मा फुलेंचं समता, जी खोदून त्यांनी सांगितलेलं आहे, समाजातल्या धर्माच्या नावाखाली ज्या वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत त्या खोट्या कशा आहेत आणि खरा धर्म काय सांगणारी जी समता आहे ती महत्वाची आहे. तो धर्म म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता तिथे प्रामाणिकपणे काम करणं म्हणजे धर्म आहे. आपण कुठल्या आईच्या पोटी जन्माला आलो, कुठल्या भाषेमध्ये आलो, कुठल्या प्रांतामध्ये आलो, ह्याचा किती मिजाज दाखवायची, त्याला काही मर्यादा आहेत की नाही. काही लोक म्हणतात पुणे म्हणजे पुण्यनगरी. मग राहिलेला काय महाराष्ट्रातला काय पापनगरी आहेत त्या सगळ्या? पुण्यनगरीचा काय संबंध आहे तिथे? विद्यानगरीचा काय संबंध आहे? बाकीचे काय अशिक्षित आहे का? तुमच्या मराठवाड्यातले म्हणतात तिथे संत भूमी. मग राहिलेली काय चोरांची भूमी आहे काय? आणि मुंबईमध्ये राहतो ते काय चोर आहोत काय? कशासाठी हे खोटे अहंकार सोडून द्या. विशिष्ट जातीमध्ये जन्माला आलो, विशिष्ट प्रांतात जन्माला आलो, भाषेबद्दल बोलायचं. आमची भाषा कौतुक सांगतात का मला, अमृताचे पैसा जिंके, आणि ते नाव घेऊन इथे लॉटरी महाराज लागत नाही, इथे जमिनीचे प्लॉट लागत नाही आमच्या नावावरती. अमृताचे पैसा जिंके काय सांगतात? अमृतापेक्षा आमची मराठी भाषा जास्त बोलकी आहे. अमृत हे मुके असं सोपानदेव चौधरींनी म्हटलेलं आहे. वाचन केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. अहंकार सगळे गळून जातात, आपले संपून जातात. छत्रपती शिवरायांचा अहंकार जळाला होता, संपला होता, म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले. समता तशी झाली आणि समतेचं राज्य कसं असावं हे आपल्याला छत्रपती शाहूराजांनी दाखवून दिलेलं. त्यांनी आरक्षणाचा 1909 सालामध्ये घेतलेला निर्णय आजही आपल्याला हवासा वाटतो. समाजाच्या समता आणण्यासाठी, समानता आणण्यासाठी किती महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या आरक्षणाच्या वरती शाहू महाराज म्हणतात, तो एक अभ्यंकर शास्त्री नावाचे त्यांना भेटायला आलेले असतात. ते म्हणतात की तुम्ही आरक्षण ह्या मागासवर्गीयांनाच का देतात? तर त्यांनी सांगितलं, अरे इतरांना देण्यासाठी त्यांचे राजे आहे, ह्या मागासवर्गीयांसाठी कुठला राजा आहे का सांग? ते म्हणतात की राजा नाही, पण तुम्ही आमच्यामध्ये पण सवर्णांमध्ये सुद्धा गरीब आहे, तर त्यांना देण्यासाठी आम्ही आमच्या खिशात हात घालतो, त्यांच्यासाठी आरक्षण आहे. मग ते असं म्हणतात की याच्या आरक्षणातून निघणार काय? तर म्हणे आरक्षण हे कशासाठी आहे? एखादं झाड वटू नये, फुलू आपलं बहरू नये, फुलू नये म्हणून त्या झाडाच्या बुंद्यामध्ये लोखंडाचा खिळा ठोकतात. ह्या मागास जातीतल्या लोकांच्या जे दारिद्र्य आहे
ते त्यांच्या बाप जगांच्या नालायकीमुळे आलेलं नाहीये, तर त्यांना मागास जातीचा खिळा ठोकून त्यांना शूद्र लेखून केल्यामुळे त्यांचं आयुष्य बहरू नये यासाठी त्यांच्या माथ्यामध्ये धर्माच्या नावाने आम्ही खिळा ठोकलेला आहे. तो मी आरक्षणाच्या पकडीने उपटून काढतो आणि मला खात्री आहे माझ्या आरक्षणाच्या धोरणामुळे या अंधाऱ्या दरीत पडलेल्या लोकांमध्ये संधीचा थोडासा जरी प्रकाश पडला तर त्यातून अनेक त्या भारतरत्न आसमंत उजळून टाकेल इतकी ताकद माझ्या आरक्षणामध्ये आहे. आणि त्यातून निर्माण झाले की बाबासाहेब आंबेडकर खरे भारतरत्न. त्यांनी संविधान निर्माण करून दिलं म्हणून आपण असं बोलतो. आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीची सुरुवात त्यांच्या लेटर हेडवरती जय जिजाऊ जय शिवराय नावाने केली. त्यांनी आपला समतेचा लढा लढण्यासाठी महाडची भूमिका निवडली. 14 पाण्याची चळवळ सुद्धा तलावर अनेक ठिकाणी होती, सगळीकडे पाणी पिऊन देत नव्हते. ढोरांना सुद्धा जिथे पाणी पिता येतं तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाच्या लोकांना पाणी पिता येत नव्हतं. आणि तिथेच त्यांनी 14 तळ्याचा संग्राम केला आणि तिथेच त्यांनी मनुस्मृती महाडच्या पायथ्याशी राजगडाच्या पायथ्याशी जाळली. कारण ती भूमी इतकी महत्वाची आहे की छत्रपती शिवरायांनी तिथे आपल्या स्वराज्याची राजधानी निर्माण केली. ही शृंखला सगळी लक्षात घ्या, ही सगळी शृंखला लक्षात घ्या. आणि शाहिरांवरती खूप सांगता येईल, खूप बोलता येईल. त्या आत्माराम पाटील ज्यांनी आता शिवाजी महाराजांवरती बोलले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जातीची लावणी सांगितलेली. एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेतील पण माणसावाने खोटी जात मिळायची नाही. वर आबाळ खाली धरती एका रक्ताची कारटी पण जाती भेट खोटी नोंद मिळायची नाही, दुनियाभरात मिळायची नाही. त्याच्यामध्ये सांगतात हे आजचं राजकारण आम्ही हजारो पानांमधून सांगणार नाही, तो शाहीर 4 लाईनीमधनं सांगतो. जो तो धर्मासाठी मेला येशू ख्रिस्त रसूल अल्लाह. आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावरती, साऱ्या स्वार्थाचं कारण लावी धर्माचं तोरण, साऱ्या अधर्माचं रण साऱ्या जगावर. हे जगभर हेच चालू आहे. त्यांनी पुढे दिलेला सल्ला हा ज्या माणसाला शिवाजी महाराज कळाले, ज्यांना शाहू फुले आंबेडकर कळाले, बाबासाहेब आपले आंबेडकर असतील, आपले महात्मा फुले असतील किंवा भाऊराव पाटील त्यांच्या विचारातून तयार झाले, प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा अजून क्रांतीवीर नाना पाटील असतील, जगताळे गुरुजी असतील, दाणीबाई असतील, त्यांनी शिक्षणाची प्रचंड परंपरा निर्माण केली. त्या लोकांनी शिवाजी महाराजांचे चरित्र प्रत्यक्ष जीवनात आणून शिवाजी महाराजांचे मावळे हे त्यांनी दाखवून दिलं होतं. त्यांनी काय विचार घेतला हे महत्वाचं आहे. या आत्माराम पाटील असं लिहितात, तुमच्यासाठी पण सल्ला आहे आणि इतरांना पण ऐकवा. जे जीभ लांब करून बोलत असेल ना, ब्रह्मज्ञान नाही ज्याला त्याच्या ब्रह्म घोटाळ्याला पगडी आणि उपरण्याला ब्राह्मण म्हणू नका. महात्माजी लोकमान्य फुले आंबेडकर धन्य, त्यांचं ब्रह्मज्ञान कधी विसरू नका. छोट्या छोट्या या शाहिरांनी खूप चांगलं सांगितलं म्हणून शिवरायांनी त्यांना त्यांच्या पदरी ठेवलं. आज आपले शाहीर आहे राजेंद्र कांबळे, त्यांनी पण अलीकडे एक चांगला गण लिहिला, खूप चांगला लिहिला. यावो तुम्हा सामूची स्वराज्याच्या युगपुरुषा जिजाईच्या नंदना, घ्यावो तुम्हा सामूची शाहिरी वंदना. माती सम जीवन अमुचे तुम्ही अमुचे होते, तुम्हीच आम्हाला नवसंजीवन दिले. हाती देऊन भगवा झेंडा नवसंजीवन आम्हा दिले. जगण्याला मग अर्थची आली नवी चेतना, घ्यावो तुम्हाला आमची शाहिरी वंदना. हे शाहीर कांबळेंनी लिहिलेलं आहे. अशी छोटी छोटी माणसं मोठं काम केलं. आपण तर शिक्षणाने अधिकाराने मोठी असलेली लोक आहोत, आपल्याला किती मोठं काम केलं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि आजच्या काळामध्ये त्याची खूप गरज आहे. अध्यक्ष अधिक व्यापक होईल आणि समाजातलं सत्य काय असत्य काय हे समजून घेण्या इतपत बुद्धी आपल्यामध्ये होईल. मी मगाशी मुंबईची गोष्ट सांगितली, तेवढं आखलेली गेलो तरी चालेल. माझ्यासारखा एक पत्रकार होता, त्याला वाटलं की रमेश कोकणेंसारखे